काल जो महाविकास आघाडीने म्हणजेच विरोधी पक्षनेत्यांनी सत्याचा मोर्चा अशा पद्धतीने मोर्चा काढला होता, तीच मागणी स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी केली होती। स्वतः आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत। भाऊ, तुम्ही जी मागणी केली होती त्याच संदर्भामध्ये काल विरोधी पक्षाने मोर्चा काढला होता, काय नेमकी मागणी होती तुमची? बघा, मी ही मागणी केलेली की गेल्या 20-25 वर्षापासून मतदार याद्यांमध्ये अनेक नावं ही दोन वेळेस नावं आहेत। ते लोक ग्रामीणमध्ये पण मतदान करतात, शहरामध्ये पण मतदान करतात आणि ही नावं काढली जावी। त्याचबरोबरीनं अनेक मृत नावं अशी आहेत, काही अधिकारी जे गाव सोडून गेले यांची नावं आहेत, ती 25-25 वर्षांपासून कायमच आहेत। आणि मला जो बोलायचा उद्देश होता, याचा अर्थ मला शासनाबद्दल किंवा निवडणूक आयोगाबद्दल तसं बोलायचं नव्हतं, परंतु निवडणूक आयोग ही नावं का ठेवतं, का काढत नाही? आणि आम्हाला याचा फटका असा बसला की ही जी नावं आहेत ही मेजॉरिटीनं काँग्रेसला मतदान करणारी नावं आहेत। त्याच्यामुळे सरकार जाणून बुजून यांची नावं ठेवतं। सरकार जर ही नावं ठेवतं, उलट सरकारचं याच्यामध्ये नुकसान आहे, म्हणून सरकारने याची दखल घेतली पाहिजे। ही नावं एका फटक्यात मोकळी केली पाहिजे। या मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची सुद्धा नावं आहेत, कोणाकोणाची नावं असतील? बघा, आमच्या शहरामध्ये एक सन्माननीय नगराध्यक्ष महोदया होत्या, त्यांचं 4 ठिकाणी नाव आहे। आमच्याकडे एक नगरसेवक होता, त्याचे कुटुंबाच्या कुटुंब 3-4 वार्डामध्ये एका लाईननं सगळेचे सगळे नावकरी आहेत। असे कितीतरी आहेत। आणि देऊळगाव राजा, देऊळघाट, खामगाव, बाळापूर, संभाजीनगर असे तिकडचे अनेक नावं आमच्या बुलढाण्यामध्ये टाकलेली आहेत। आणि जे नगरसेवक निवडून येत नाही ते 3-3, 400, 500 नावं टाकताना काही पात्रता नसताना निवडून येतात। आणि जो खरा जनतेचा काय असतो, ज्याला मतदान करायचं तो पडतो। कोण नावं कोणाची काय सांगते? आता शहरामध्ये आम्ही 3200 लोकांची यादी दिली की हे 3200 नावं आपण बोगस आहेत, काढा। आणि आम्हाला ती नावं शोधायला 3 महिने लागले। त्याच्यानंतर मृत नावं आणि याची नावं ही कमीत कमी 3-4-5 हजार नावं ही पण आहेत की 30 वर्षाली गाव आहेत, ती पण ते काढत नाही आहे। बरं, तुम्ही सुद्धा आरोप करतात की डबल नावं आहेत, मृत नावं आहेत। माझा आरोप नाही, आम्ही फॅक्ट सांगून राहिलो। आरोप करायला काय आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाही, का याच्यावर काय राजकारण करायचं नाही आहे। पण मागच्या वेळेला 1100 मतांनी सीट माझी पडली आणि 3200 नावं बोगस मतदान झालं। कसा जिंकणार आहे माणूस? म्हणजे याचा फायदा कोणाला होता? याचा फायदा 100% काँग्रेसलाच होतो। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, मागच्या वेळेला वंचितच्या उमेदवाराला फायदा झाला। ते तर आरोप करतात की मतदार यादीमध्ये बोगस नाव आहे, तुम्ही म्हणता मतदार यादीमध्ये बोगस नाव आहेत, का काढत नाही? आता जेव्हा काढतील तेव्हा समजेल। मी ज्यावेळेला सांगून राहिलो की मी माझ्या अनुभवातून बोलतो की मला 3200 नावं शहरातल्या मी बोगस दिलं आणि आमची 1100 मतांनी सीट पडली आणि विशिष्ट समाजाचीच मतं त्याच्यामध्ये जास्त आहेत, बाहेरगावची। पण आता जे मृत पावले त्याचं काय निवडणूक आयोगाला देणं घेणं, का काढत नाही तुम्ही नावं? करा ना तुम्ही। ते तुमचं मतदान कार्ड लिंक, मृत्यूच्या दाखल्याशी लिंक करून टाका ना। जो मेला त्याचं नाव आपोआप डिलीट होईल। बरं, इतका पराक्रम करतोय निवडणूक आयोग। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 40-50 मतं माझ्या एका प्रभागातले, तिथल्या एका उमेदवाराची बाई तिथे नातेवाईक, तिनं तिच्या तोंडावर डिलीट शिक्के मारून टाकले आणि 40 लोकांना मतदानच करता नाही आलं। मग तुम्ही त्याच्यावर डिलीट मारताना मग मेलेल्यावर डिलीट नाही मारत। जो तुम्ही डबलचा मतदार आहे त्याची यादी आम्ही 3200 लोक दिले, त्याच्यावर डिलीट मारा ना। त्यावर डिलीट कोण नाही मारत? तेव्हा तुम्हाला डिलीट मारायला कोण सांगितलं होतं? मग तुम्ही म्हणता की माजी नगराध्यक्षाचं 4 वेळा नाव आहे, कोण नगराचं काय नाव सांगते? आता बुलढाण्याचा माजी नगराध्यक्ष कोण आहे सगळ्यांना माहिती आहे मागच्या काळातला। मी काही कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही। नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।